बाहेर विजा कडाडत होत्या आणि आत हॉटेलच्या त्या अंधारलेल्या खोलीत भावनांचा पूर सर्व मर्यादा ओलांडायला तयार होता. काशिमच्या पिळदार छातीचा तो उबदार स्पर्श. काय घडलं त्या रात्री जेव्हा दोन आत्मे एकमेकात विलीन झाले? जाणून घेण्यासाठी या कथेचा एकही सेकंद मिस करू नका. माझ्या आईचे व्यक्तिमत्व अतिशय देखणी आणि भारदस्त होते. त्या पेशाने शिक्षिका होत्या. त्यांचा बहुतांश वेळ शाळेत किंवा घराच्या कामातच जायचा. त्यांचा स्वभाव अत्यंत शांत, पण त्यांच्या चालण्या बोलण्यात एक वेगळीच नजाकत आणि चालढाल असायची. वय 38 वर्ष असले तरी त्यांचा सडपातळ बांधा, ती कांचनकांती त्वचा आणि बोलके डोळे कोणालाही सहज भुरळ पाडतील असेच होते. बाबा कामानिमित्त सतत बाहेर असायचे आणि मीही हॉस्टेलमध्ये दूर राहायचो. त्यामुळे आईच्या आयुष्यात एक प्रकारची मनाची पोकळी निर्माण झाली होती. त्या दिवसात आईला आपल्या आबाजीच्या लग्नासाठी बिलासपूरला जायचं होतं. लग्नाचे नाव ऐकताच आईच्या चेहऱ्यावर एक मदाळ हसू आणि नजरेतील चमक आली. त्यांनी बाबांना कसं तरी लग्नाला जायला पटवलं. आई बिलासपूरला पोहोचल्या आणि उत्साहाने लग्नाच्या कामात गुंतल्या. सगळं काही आनंदात आणि रम्य वातावरणात चाललं होतं, जोपर्यंत काशिमची नजर त्यांच्यावर पडली नाही. काशिम हा 27 वर्षांचा एक तरुण मुलगा होता, जो मुलाच्या बाजूने आला होता. तो अत्यंत हट्टाकट्टा आणि पिळदार शरीर असलेला रांगडा तरुण होता. त्याचा खट्टा स्वभाव आणि लागवी मिठास त्यामुळे तो सगळ्यांनाच आवडत होता. जेव्हा काशिमने पहिल्यांदा आईला पाहिले तेव्हा तिच्या त्या अप्सरेसारख्या रूपाने तो जागेवरच घायाळ झाला. म्हणतात ना, प्रेमाला वयाची मर्यादा नसते. तो 27 वर्षाचा आणि माझी आई 38ची, पण त्यांच्यात एक अनामिक ओढ निर्माण होऊ पाहत होती. काशिम आईशी बोलण्याचा, त्यांच्या जवळ जाण्याचा, आरामाचा बहाणा शोधू लागला. एक दिवस पाहुण्यांनी नाश्ता आणि चहा वाटण्याची लगबग सुरू होती. काशिमने ही संधी साधली आणि तो आईच्या जवळ गेला. चहा घेण्याच्या बहाण्याने त्याने आईच्या हस्तस्पर्शाचा आनंद घेतला. त्या दिवशी आई साडीमध्ये अतिशय सौंदर्यवती दिसत होत्या. काशिम त्यांच्याकडे नशेत असल्यासारखा एकटक पाहतच होता. पण भानावर येत त्याने चहा घेताना मुद्दाम अशी चाल खेळली की चहाचं कप त्याच्या स्वतःच्या हातावर सांडला. त्याने हळूच तिची बोटं कानामागे सारली आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा आला. चहा सांडल्याने पाहून आईला थोडा मोठा धक्का बसला. त्यानंतर अस्वस्थ झाल्या आणि लगेच त्याचा हात हातात घेऊन सेवा करणे सुरू केली. त्याच्या हाताच्या जखमेवर आपल्या नाजूक ओठांनी फूक मारू लागले. काशिमसाठी तर तो एक स्वप्नवत अनुभवच होता. आईच्या त्या हळूवार स्पर्शाने त्याच्या मनात वीज संचारणे तसं झालं आणि हृदयाची धडधड वाढली. काही दिवसांनी आईला काही खरेदीसाठी बाजारात जायचं होतं. काशिम नेमकी त्या संधीची वाट पाहत होता. त्याने आईला मिश्किलपणे हसत सांगितलं की मीही बाजारात चाललो आहे, चला मी तुम्हाला सोडतो. आईला त्याच्या मनातल्या विचारांची काहीच कल्पना नव्हती, त्यामुळे त्या तयार झाल्या. काशिमने जाणून बुजून बाईक आणली होती, जेणेकरून आईशी जवळीक साधता येईल. त्या गुलाबी थंडीच्या दिवसात जेव्हा आई बाईकवर त्याच्या मागे बसल्या, तेव्हा गाडीच्या प्रत्येक झटक्यासोबत त्यांच्यात एक रेशमी जवळीक निर्माण होत होती. वारा वेगाने वाहत होता आणि आईचा केसांचा तो मोगऱ्याचा सुगंध काशिमला अधिकच बेधुंद करत होता. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या बोटांच्या स्पर्शाने त्याच्या काळजाची धडधड थेट त्याच्या हाताला जाणवू लागली. संपूर्ण दिवस बाजारात फिरताना त्यांच्यात खूप गप्पा झाल्या. आई त्याच्याशी खोडकर मस्ती करू लागल्या. लग्न संपून सगळे आपापल्या घरी परतले तरीही आई आणि काशिम फोनवर तासनतास बोलू लागले. आईलाही मनात कुठेतरी एक विशेष फील, खास जाणीव आणि प्रेमाची भूक होती. पण समाजाच्या आणि बाबांच्या भीतीमुळे त्या स्वतःला सावरून घेणे योग्य समजत होत्या. हे गुपित नाते असेच 7 महिने चालले, पण अबोली नात्यांनी ओढ आता शिगेला पोहोचली होती. शेवटी काशिमच्या त्या खऱ्या प्रेमाला आणि मनातील ओढीला आई किती दिवस नाकारणार होत्या. काशिम जेव्हा कामानिमित्त दिल्लीत होता आणि त्याने आईला तिकडे येण्याचे आमंत्रण दिले. बाबा नेहमीप्रमाणे घराबाहेर असल्याने आईने मनातल्या विचारांना बाजूला सारले आणि एक कारण सांगून त्या दिल्लीला पोहोचल्या. आई आपल्या आनंद काशिमसाठी 7व्या आसमंतात होते. तो स्वतः स्टेशनवर त्यांना घ्यायला आला होता. दिल्लीतल्या त्या एका मोठ्या हॉटेलमध्ये त्याने आधीच एक अलिशान रूम बुक करून ठेवली होती. स्टेशनवरून आल्यावर काशिमने आईला दिल्लीतील काही रम्य ठिकाणे फिरवली. संध्याकाळ होताच ते हॉटेलवर पोहोचले. तिथे गेल्यावर काशिमने आईला हॉटेलमध्ये एकट्या सोडून जाण्याचं नाटक सुरू केलं, पण आईने त्याला तिथेच थांबवून घेतलं. कदाचित रात्रीच्या त्या एकांतात काशिमची सोबत आईलाही हवी होती. रात्र होत आली आणि बाहेर गुलाबी थंडी आणि एक हलका पाऊस सुरू झाला, ज्यामुळे वातावरणात एक वेगळाच गारवा आणि धुंद ओलावा पसरला होता. आई रात्री झोपायची तयारी करू लागली आणि कपडे बदलण्यासाठी बाथरूममध्ये गेले. त्यांनी काशिमलाही कपडे बदलून आराम करायला सांगितले.
थोड्या वेळाने आई बाथरूममधून गुलाबी रंगाचा मौशार नाईट सूट घालून बाहेर आल्या. त्या रात्री आईचे ते रूप एखाद्या नक्षीकांत सौंदर्यवतीसारखे दिसत होते. त्यांचा तो नखरेल अंदाज आणि कांचनकांती त्वचा पाहून काशिम नशेत असल्यासारखा त्यांच्याकडे एकटक पाहतच होता. आई बेडवर येऊन त्यांच्या शेजारीच बसल्या. खोलीत एक कमालीची शांतता होती, जिथे फक्त दोघांच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. दोघांच्या नजरा अशा भिडल्या होत्या की पापणी लावण्याचंही भान कोणाला उरलं नव्हतं. इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना आईने हळूच काशिमच्या दिशेने पाहिलं. काशिमचे ते पिळदार शरीर आणि त्याची उत्कंठा पाहून आईच्या मनातील एक वेगळाच जोश आणि शिरशिरली शहारा उमटवली. काशिमला थोडं लाजलेलं पाहून आईने मिश्किलपणे संवाद सुरू केला. त्या काशिमकडे पाहत म्हणाला, तुझी गर्लफ्रेंड वगैरे आहे का नाही काशिम? काशिमने हळूच मान खाली घातली आणि म्हणाला, नाही, माझी कोणीच गर्लफ्रेंड नाही. आई त्याच्या अगदी जवळ सरकल्या आणि म्हणाल्या, खरं सांगतोयस की खोटं? माझ्याशी लपवू नकोस. काशिमने थेट आईच्या बोलक्या डोळ्यात पाहिलं आणि दबलेल्या मादक आवाजात म्हणाला, तुझ्यासारखी अतिशय देखणी आणि सुंदर स्त्री मला आजपर्यंत भेटलीच नाही, जिच्यावर मी जीवापाड प्रेम करू शकेन. आईला अजून थोड्या बाजूला झाल्या आणि म्हणाल्या, अरे वेड्या, मी कुठे एवढी सुंदर आहे? माझ्यात काय असं आवडलं तुला? काशिमच्या मनातील संयमाचा बांध अबब सुटत चालला होता. त्याच्या नजरेत एक कातील नजर आणि बेभान ओढ होती. तो आईच्या आणखी जवळ आला. त्यांच्यातील अंतर आता पूर्णपणे मिटत चाललं होतं. आमच्यातील अंतर इतकं कमी होतं की मला तिचे शब्द नाही तर तिचे श्वास ऐकवत होते. काशिम अत्यंत आतुरतेने म्हणाला, काश, मी तुझा नवरा असतो, तुला माझ्या आयुष्याती राणी बनवून ठेवलं असतं. काशिमचे हे शब्द ऐकून आईच्या गालावरची लाली रंगाला छटा अधिकच गडद झाली. त्याला लाजत मिश्किलपणे म्हणाला, अरे हो का, मग बनव ना, तुला कोणी अडवलंय? आईच्या या शब्दांनी काशिमच्या प्रेमाला जणू हिरवी झेंडी मिळाली. त्याच्या मनात आता भावनांचा संगम आणि एक वेगळाच आवेश निर्माण झाला होता. अंधारलेल्या खोलीत त्याच्या डोळ्यांची चमक एखाद्या दिव्यासारखा त्याला मार्ग दाखवत होती. काशिमने कसलाही विचार न करता आपला मजबूत हात पुढे केला आणि आईच्या नाजूक हातावर आपला हात हळूवार स्पर्श केला. त्या हस्तस्पर्शाने दोघांच्याही शरीरात एक अनामिक थरकाप उडाला. काशिमने हळूच आईला आपल्या मिठीत ओढायला सुरू केलं आणि आईनेही यावेळेस स्वतःला सावरून घेण्याऐवजी स्वतःला त्याच्या स्वाधीन करण्याचे ठरवलं. आईने दिलेल्या संमतीने काशिमच्या मनातील संयमाचा बांध पूर्णपणे फुटला होता. खोलीत एक कमालीचा एकांत आणि भयान शांतता पसरली होती, जिथे फक्त दोघांच्या हृदयाचे वेगवान ठोके घुमत होते. काशिमनेही कसलाही विचार न करता आईला आपल्या इतक्या जवळ ओढलं की तिच्या हृदयाची धडधड त्याला स्वतःच्या छातीत जाणवू लागली. आईच्या ओठांवरची ती हलकी थरथर काशिमच्या नजरेतून सुटली नव्हती. त्याने हळूच तिचा चेहरा आपल्या हातात घेतला. आईच्या त्या कामुक नजरेने आणि नशिल्या डोळ्यांनी काशिमला पूर्णपणे बेधुंद केलं होतं. आईनेही आता लाजेचा पडदा बाजूला सारला. तिने काशिमच्या शर्टची कॉलर हळूच पकडली आणि त्याला आपल्या आणखी जवळ खेचलं. त्या क्षणी फक्त त्यांच्या श्वासांचा आवाज खोलीच गुंजत होता. काशिमने आईच्या कमरेभोवती आपला मजबूत हातांचा विळखा घट्ट केला. त्याच्या ते पिळदार छातीचा उबदार स्पर्श होताच आईच्या मौशार आणि मखमली त्वचेवर शहाऱ्यांची एक लाटच उसळली. तिने नकळत आपले गोड डोळे गच्च मिटून घेतले आणि स्वतःला पूर्णपणे त्याच्या स्वाधीन करून दिले. तिच्या कमरेभोवती त्याचा विळखा घट्ट झाला आणि तिने आपला चेहरा त्याच्या खांद्यावर लपून स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. खोलीत मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता, जो त्यांच्यातील मादकता आणि धुंदी आणखीनच वाढत होता. काशिम आईच्या कानाजवळ झुकला. त्याच्या उबदार आणि लयबद्ध श्वासांची उष्णता आईच्या कानाच्या पाळीला आणि मानेला जाणवू लागली. त्याने तिच्या कानाजवळ जाऊन अगदी हळू मादक आवाजात तिचं नाव उच्चारलं आणि त्या आवाजाच्या कंपनाने आई नशेत असल्यासारखी पूर्णपणे विरघळून गेली. तिच्या मानेजवळ त्याच्या श्वासांची उष्णता इतकी वाढली होती की त्याला स्वतःच्याही अस्तित्वाचाही विसर पडला होता. बाहेर विजा कडाडत होत्या आणि आत त्यांच्या श्वासांची उभी एकमेकांना सावरत होती. दोघांच्या श्वासांची उष्णता एकमेकात मिसळत होती, जणू बर्फाला आगीचा स्पर्श व्हावा आणि सगळं काही तिथेच विरघळून जावं. काशिमने हळूच आईची हनवटी वर उचलली. तिचे थरथरणारे ओठ बरंच काही बोलू पाहत होते, पण शब्दांऐवजी फक्त सुस्कारे बाहेर पडले. त्यांच्या ओठांमधलं अंतर जेव्हा मिटलं तेव्हा दिवसातील सर्व शक्ती एक जागी एकटवली होती. काशिमने आईच्या रसाळ ओठांवर आपल्या ओठांची हलकी मोहर उमटवली. तो चुंबन आणि स्पर्शाचा खेळ इतका मधोस आणि अमर्याद होता की आई आपले भान पूर्णपणे हरवून बसली होती. तिच्या मनाच्या कोपऱ्यातील जुन्या आठवणी आणि आता पूर्णपणे पुसल्या गेल्या होत्या आणि समोर फक्त काशिमच्या प्रेमाची तृष्णा आणि आवेश उरला होता. दोघांची शरीरे एकमेकात अशी गुंतली की त्यांना वेगळं करणं आता काळालाही अशक्य होतं. रात्र वाढत होती आणि त्यांच्यातील जवळीक सर्व मर्यादा ओलांडत होती. संपूर्ण रात्र त्यांनी एकमेकांना घट्ट कवेत घेऊन त्या गुप्पी सुखाचा आणि अनोख्या प्रवासाचा आनंद घेतला. ती रात्र फक्त दोन व्यक्तींची नव्हती,
तर दोन आत्मे एकमेकात विलीन होण्याची ती एक साक्षीदार होती. आणि हा एक एक कधीही न विसरता येणारा स्वप्नवत अनुभव ठरला होता.